आपण बघत आहात आपल्या हक्काचं वायस न्यूज। विदर्भातील सर्वात मोठी कोऑपरेटिव्ह बँक असलेली मलकापूर अर्बन बँकेत एनपीए वाढल्याने रिझर्व्ह बँकेनं अवसानात टाकली। त्यामुळे अनेक ठेवीदारांचे पैसे अडकल्याच्या बातम्या आल्या। मात्र रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेनं सर्व खातेदारांना 5 लाख रुपये काढण्याची मुभा दिली। त्यानुसार आज रोजी जवळपास 97% खातेदारांनी पैसे काढले। यामध्ये 25 लाखांच्या वर असलेले केवळ 3%च लोकांना पैसे देणं बाकी आहे। त्यामुळे विरोधक बँकेबद्दल विनाकारण नेरेटिव्ह पसरत असल्याचं आमदार चैनुभाऊ संचेती यांनी व्यक्त केलं। आज रोजी बँकेकडे 702.50 कोटी सरप्लस रक्कम आहे। खातेदारांना 673.59 कोटी रुपये एवढी रक्कम देणं बाकी आहे। 971.79 कोटी रुपये बँकेकडे लिक्विडिटी आहे। कर्जदारांकडून वसूल करून येणारी रक्कम 1675.67 कोटी रुपये इतकी आहे। बँकेकडे आज रोजी एकूण 703.58 कोटी रुपये सरप्लस आहे। या दरम्यान 521 थकीत कर्जदारांवर सहकारी कायद्यानुसार व 195 थकीत कर्जदारांना सरफेस ॲक्ट प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे। वसूल झालेली रक्कम व एनपीए मध्ये झालेली घट लक्षात घेता पतसंस्थेसह राहिलेल्या सर्वांची रक्कम परत करता येईल एवढी रक्कम आज बँकेकडे उपलब्ध आहे। सर्व ठेवीदारांचे जे पैसे देणे आहे ते आहे 673.50 कोटी आणि आमच्याकडे आज जी जमा लिक्विडिटी आहे ती आहे 702.50 कोटी। म्हणजे सरप्लस आमच्याकडे आजही पैसे आहे। जर सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करायच्या असल्या तर आम्ही देऊ शकतो। यामध्ये DICGC इन्शुरन्स कंपनीने यापूर्वी जेव्हा प्रतिबंध घातले त्यावेळेस 498 कोटी रुपये हे त्यांनी बिलो 5 lakhs ज्यांचे डिपॉझिट्स आहेत त्यांना परत केली होती। ते जवळपास 97% ठेवीदार होते ज्यांना रिझर्व्ह बँकेच्या DICGC ही सबसिडरी ब्रांच आहे त्यांनी इन्शुरन्स कंपनीने पैसे परत केलेले आहे। आता उर्वरित ठेवीदारांचे पैसे देण्याकरता सुद्धा पूर्ण पैसे आमच्याकडे आहे आणि रिकव्हरी रोज सुरू आहे। आम्ही येईपर्यंत अजून 2 कोटी रुपयाची वाढ आमच्या रिकव्हरीमध्ये आज झालेली आहे। बँक चालू करण्यासाठी दी मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनं रिझर्व्ह बँकेकडे 3 प्रस्ताव दिलेले असून हे प्रस्ताव रिझर्व्ह बँक मान्य करून बँक चालू करेल अशी आशा चैनुभाऊ संचेती यांनी व्यक्त केली। आम्ही रिझर्व्ह बँकेकडे आणि डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसकडे आम्ही 3 प्रस्ताव दिलेले आहेत। एक प्रस्ताव म्हणजे इन्फ्युजन इन कॅपिटल, शेअर कॅपिटलमध्ये ठेवी म्हणजे जे इन्व्हेस्टर आहेत ते इन्व्हेस्टर तयार आहेत आणि ते इन्व्हेस्टर शेअर कॅपिटलमध्ये पैसे टाकल्यामुळे बँकेचा CRAR आणि बँकेचा आपलं NPA हे एकदम कमी होऊन CRAR वाढणार आहे। साधारणतः चांगल्या बँकेकरता 9+ वर CRAR पाहिजे आणि तो आमचा इथे निर्माण होणार आहे। जवळपास +25 पर्यंत जाईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टरचं इन्व्हेस्टमेंट ह्या ठिकाणी तयार आहे। तो एक प्रस्ताव दिलेला आहे। दुसरा प्रस्ताव आमचा आहे रिझर्व्ह बँक अँड डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस करता की आमच्या जी NBFC आहे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी बेस्ट पॉवर प्लस म्हणून ती नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे। त्या फायनान्शियल कंपनीला त्यांनी या बँकेचं लायसन्स द्यावं जेणेकरून आपल्याला सर्व ठेवीदारांच्या ठेवी देता येतील आणि सर्व ज्या संस्था आहेत जवळपास 120 संस्थांचे त्यामध्ये पैसे गुंतलेले आहेत जवळपास 215 कोटी रुपये ते सुद्धा देता येतील अशा प्रकारची या ठिकाणी तयारी आमच्या इन्व्हेस्टरनी केलेली आहे। जसं आम्हाला सुद्धा वाटते की या ठिकाणी तात्काळ सर्व संस्थांचे पैसे हे दिले पाहिजे याच्याकरता पूर्ण तयारी केलेली आहे।
15 दिवसापूर्वीची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये फक्त 5 कोटी रुपयाचा फरक आहे आणि हे सर्व पैसे संचालक मंडळ आणि आमचे जे कर्मचारी आहेत, आमचे जे पदाधिकारी आहेत, त्यांनी या म्हणजे युद्धस्तरावर प्रयत्न केले म्हणून ही रिकव्हरी झाली. बँकेच्या एकाही डायरेक्टरच्या नातेवाईकाला कायद्याप्रमाणे तुम्ही एकही पावाना लोन देऊ शकत नाही आणि त्याप्रमाणे आजपर्यंत बँकेचे नातेवाईक यांना एकही पैशाचा कर्ज दिलेला नाही.